नमस्कार. मुरुड शहरामध्ये महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आणि त्यांनी यावेळी भारतामध्ये डॉक्टर हनुमानदास चांडक उपस्थित होते. 100 वर्षात 50 वर्षात होऊन गेले. त्याच्यामुळं आज जी काही भारतामध्ये मानवता टिकून आहे त्याचं फार मोठं श्रेय मला वाटतं 12व्या शतकामध्ये ज्यांनी केलं. लोकशाही जिवंत केली त्या काळामध्ये. जाती परंपरा बंद करून स्त्री पुरुष समानता ठेवून एक श्रम हेच परमेश्वर आणि प्रामाणिक राहून कष्ट करत राहा असा एक फार मोठा आज या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत सदस्य बसवेश्वर यांची जयंती साजरी महेश करण्यासाठी कनसे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. बांधव इथं जमा झालेले आहेत. त्यांना माझ्याकडून जयंतीच्या शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं समानतेचा जो संदेश दिलेला आहे, ते स्वतः एक कवी होते. बरोबर, स्वतः कवी होते. त्यांनी जे काही वचन दिलेले आहेत समाजाला समाजाप्रती जगण्याचे जे दिलेले वचन आहे त्याचं अनुकरण करून समाज आजपर्यंत त्यांच्या वचनावर चालत आलेला आहे व गुण्यागोविंदांना आज राहत आहे. याची प्रचिती वेळोवेळी प्रत्येक दशकामध्ये येत गेलेली आहे. तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो. सर्व सामाजिक दलित चळवळीतील व सामाजिक कार्यकर्ते समाधान शितोळे लिंगायत हेही धर्माचे उपस्थित होते. धर्मगुरू महात्मा ज्योती बसवेश्वर महाराज यांच्या 895व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. तर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, परंतु आपण 3च नावं घेतो. खऱ्या अर्थाने बसवेश्वर महाराज देखील सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा या ठिकाणी त्यांचे जवळपास 30 ते 31 वर्षे ते निवासी होते. म्हणून महाराष्ट्रसुद्धा हा त्यांचाच आहे. आणि महाराष्ट्रवासियांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या जयंत्या करतो, तेही महापुरुष आपले महाराष्ट्रातलेच आहेत. अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून जयंती साजरी करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय बसवान. धन्यवाद.